ज्या मुलीला मी 9 महिने पोटात वाढवलं, जिच्या प्रत्येक सुखासाठी स्वतःच्या आयुष्याचा त्याग केला, तिने जेव्हा त्या दुपारी माझ्या डोळ्यात डोळे घालून सांगितलं, आई आता तू या घरातून चालती हो, तेव्हा मी काहीच बोलले नाही. मी फक्त एक कडू हसू हसले आणि शांतपणे म्हणाले, ठीक आहे. तिला वाटलं असेल की तिची म्हातारी आई घाबरली, नेहमीसारखी रडली आणि तिने शरणागती पत्करली. पण माझ्या त्या ठीक आहे मागचा एक असा भयंकर मास्टर प्लॅन तिने स्वप्नातही विचार केला नव्हता. कारण घरातून बाहेर पडण्यापूर्वी मी लायब्ररीच्या कोपऱ्यात उभी राहून एक असा फोन कॉल केला होता, जो पुढच्या 72 तासात आम्हा दोघींचं आयुष्य आणि आमचं नातं कायमचं बदलून टाकणार होतं. नमस्कार, मी सुलभा सावंत, वय 58 वर्ष, पुण्याची एक सेवानिवृत्त शिक्षिका. 9 वर्षापूर्वी पती रमेश यांच्या निधनानंतर मी ती आई बनून राहिले, जिने नेहमी मानलं की त्याग हीच मातृत्वाची भाषा असते. पण माझी हीच सर्वात मोठी चूक ठरली. कारण कधीकधी ज्यांच्यासाठी तुम्ही रक्ताचं पाणी करता, तेच लोक तुमच्या रक्ताचे तहानलेले बनतात. या संपूर्ण गोष्टीची सुरुवात झाली एका मंगळवारी. मार्च महिना होता. मी चहा संपवून वर्तमानपत्रातील संपादकीय वाचत होते. तेवढ्यात मोबाईलवरची स्क्रीन चमकली. नाव आले प्राची. माझे पहिले अपत्य. तिचं नाव पाहून आजही माझे हृदय धडधडायचे थांबते. आई, तू येऊ शकतेस का? आम्हाला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. तिचा आवाज जरा जास्त सहज वाटत होता. सर्व काही ठीक आहे ना? मी विचारलं. हो हो, सर्व काही ठीक आहे, ती घाईघाईने म्हणाली. बस तू ये, आम्ही घरीच आहोत. सहकार नगर इथून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर होतं. मी निघाले. जरी गुडघ्यांच्या त्रासामुळे पायऱ्या चढताना त्रास होत होता, तरी मी गाडी चालवताना स्वतःलाच वेगवेगळ्या गोष्टी सांगत राहिले. मी रस्त्याने विचार करत होते, कदाचित तिचा पती राहुलला परमनंट नोकरीची ऑफर मिळाली असावी. कदाचित आता ते बँकेचा हप्ता EMI स्वतःच्या नावावर भरायला तयार झाले असावेत. कदाचित ते वीज, पाणी किंवा माळ्याचे बिल स्वतःकडे घेणार असावेत. 4 बेडरूमचा तो फ्लॅट बाहेरून चमकत होता. क्रीम रंग प्राचीच्या आवडीचा होता. त्याचे पैसे मी दिले होते. सजलेला फ्लॅट, माळ्याचे 800 रुपये पगार, नवीन मॉड्युलर किचन, किचनच्या चिमणीपासून ते फ्रीजपर्यंत सर्व मी विकत घेतलं होतं. जेव्हा छतामधून पाणी गळू लागले, तेव्हा कंत्राटदाराला पैसे देऊन छताचे काम करून घेतले. तेव्हा आर्यनने त्याच्या 7व्या वाढदिवसाला सायकल मागितली. तेव्हाच हेल्मेट आणि गुडघ्याचे कवच आणि सायकल मी विकत घेतली. जेव्हा अनु प्ले स्कूलमध्ये गेली, तेव्हा तिची फी मी भरली. मी दाराची बेल वाजवली. प्राची नेहमी सांगते की मी आल्यावर घराची चावी वापरावी, पण खरेदी खतावर माझं नाव असूनही मी तिच्या प्रायव्हसीचा आदर करते. दरवाजा राहुलने उघडला. सहसा तो खूप उत्साहाने भेटायचा, पण आज तो मला नजर मिळवू शकत नव्हता. या आई, तो म्हणाला. प्राची आत आहे. प्राची लिव्हिंग रूमच्या सोफ्यावर बसली होती. तोच महागडा सोफा जो मी विकत घेऊन दिला होता. तिचे हात एकमेकांमध्ये घट्ट अडकलेले होते. मुले कुठे आहेत? मी विचारले. वर खेळत आहेत, ती म्हणाली. मी खिडकीपाशी असलेल्या खुर्चीवर जागा घेतली. प्राचीने एक दीर्घ श्वास घेतला. आई, आपल्याला या घराबद्दल बोलायचे आहे. तो शब्द नेहमीच आमच्यामध्ये रेंगाळत असायचा. घर? मी मान डोलावली. हो, मी विचार केला आहे. आता हळूहळू बँकेचा हप्ता तुम्ही लोक सांभाळू शकता. कदाचित या महिन्यात वीज आणि इंटरनेटचं बिल तुम्ही भरा. मग पुढच्या महिन्यात माळ्याचं बिल ते आम्हाला नको आहे. तिने मध्येच टोकले. तिच्या त्या आम्हाला या शब्दाने माझ्या हृदयावर जणू दगड पाडला. राहुल येऊन तिच्या शेजारी बसला. आम्हाला वाटतं की सध्याची व्यवस्था कोणासाठीच योग्य नाही. प्राची म्हणाली. खूप विचित्र वाटतं जेव्हा मला जाणवतं माझी आई घराची मालकी नसते. आम्हाला असे वाटते जणू आम्ही या घरात भाडेकरू आहोत. हे नातेसंबंधासाठी चांगले नाही. मी शांत राहिले. तर आम्ही ठरवले आहे, ती म्हणाली. तुम्ही ही प्रॉपर्टी आमच्या नावावर ट्रान्स्फर करावी. पूर्णपणे गिफ्ट डीड करून द्या. तुम्हाला आता बँकेचा हप्ता भरण्याची गरज नाही. बस घर आमच्या स्वाधीन करा आणि बाजूला व्हा. खोलीतील हवा जड झाली. मला माफ करा, मी हळूच म्हणाले. तुला असे वाटते की मी 1 कोटीचं घर? आई, याकडे पैशाच्या नजरेतून तू बघू नको, तिने माझे बोलणे मध्येच तोडत म्हटले. हा आमच्या इज्जतीचा प्रश्न आहे. आम्हाला आमचे स्वतःचे घर हवे आहे, उसने घेतलेले नाही. तुम्ही तसेही बँकेचा हप्ता भरत आहात, तर बस ते थांबवा. तुमच्यासाठी काहीच बदलणार नाही. सर्व काही बदलून जाईल, मी तिला म्हणाले. मी माझी एकमेव मालमत्ता गमावून बसेन. मी माझे PF फंड तोडले. माझ्या घराबाहेर लोन घेतले. आजीचे दागिने विकले. हे घर माझी सुरक्षा आहे. आई, तुमच्याकडे पेन्शन आहे. तुमचे स्वतःचे घर आहे. तुम्हाला या घराची काय गरज नाही, प्राची म्हणाली. राहुल हळूच बोलला. गिफ्ट डीडमुळे सर्व काही सोपं होईल. टॅक्स, स्कूल फॉर्म आणि आम्ही तुमच्यासाठी दरमहा थोडे पैसे बाजूलाही ठेवत जाऊ. मी काही निर्दयी नाही. तिचे ते शब्द माझ्या कानात खुपले. प्राची, मी म्हणाले. जेव्हा तुला आणि राहुलला लोन मिळत नव्हते, तेव्हा कोण पुढे आले? मी कधीच धन्यवाद मागितला नाही, पण मला आदराची अपेक्षा नक्कीच होती. जे तुम्ही मागत आहात तो आदर नाही, ही चोरी आहे. तिचा चेहरा कठोर झाला. नाटके करू नका.
मी हसले, एक कडू हसू. नाटक? मी 3 वर्षात जवळपास 72 लाख रुपये या घराचे भरले आहेत. 25 लाख रुपये डाऊन पेमेंट दिले. छताची दुरुस्ती, फर्निचर, पेंटिंग. तुला माहीत आहे का मी किती वेळा स्वस्त भाजी खरेदी केली जेणेकरून तुझ्या माळ्याचा पगार निघू शकेल. मी प्रेमाची किंमत पैशात मोजत नाही आहे. मी फक्त हे सांगते की याची किंमत काय होती. आई, ते तुम्ही स्वमर्जीने केलं. ती तुमची निवड होती. ती म्हणाली. कोणी तुमच्यावर बळजबरी केली नव्हती. मला जाणीव झाली की मीच कुठेतरी तिला हे शिकवलं होतं की माझं प्रेम म्हणजे एक नळ आहे जो ती तिच्या इच्छेनुसार कधीही चालू करू शकते. तर मला स्पष्ट सांगा, तुम्हाला नक्की काय हवे आहे? मी विचारले. राहुलने टेबलावरून एक फाईल उचलली आणि माझ्या दिशेने पुढे केली. जाड कागद, वकिलांचा शिक्का. आम्ही वकिलाला भेटलो. प्राची म्हणाली, हे गिफ्ट डीड आहे. साधे आणि सोपे आहे. उद्या याची नोंदणी, रजिस्ट्री होऊ शकते. तो कागद मी पाहिला. वर मोठ्या अक्षरात माझं नाव होतं, सुलभा रमेश सावंत. खाली विविध कलमं आणि अटी दिसत होत्या. सर्वांचा एकच अर्थ होता, देऊन टाका. मी फाईल परत ठेवून दिली. मी आज यावर स्वाक्षरी करणार नाही. प्राचीचा चेहरा लाल झाला. तुम्ही सर्व काही का बिघडवत आहात? आम्हाला फक्त एक निरोगी अंतर हवं आहे. तुम्ही माझे अस्तित्वच पुसून टाकण्याची गोष्ट करत आहात. मी तिला म्हणाले, आई, तू नेहमी सांगायचीस ना की कुटुंब म्हणजे विश्वास असतो. मग आमच्यावर विश्वास ठेवा. सोडून द्या हे सर्व. मी विश्वास ठेवला होता. मी म्हणाले, म्हणूनच तर तुम्ही आज या घरात आहात. तिथे शांतता पसरली. वरून मुलांच्या हसण्याचा आवाज येत होता. आर्यनचे हसणे. अनु काहीतरी ओरडत होती. त्या निरागसतेने माझ्या हृदयाला स्पर्श केला. मी उभी राहिले. मी तुमचे बोलणे ऐकले. तुम्ही माझे ऐकले नाही. पण ठीक आहे, मी निघते. प्राची दचकली. मग तुम्ही स्वाक्षरी करणार आहात का? मी म्हणाले, विचार करेन. उद्या वकिलाला वेळ दिला आहे. उशीर करू नका. ती थंडपणे म्हणाली. उशीर होणार नाही. मी हसून तिला म्हणाले. बाहेर संध्याकाळ होत आली होती. गाडी चालवताना मी स्वतःलाच म्हणाले, आता खेळ त्यांच्या हिशोबाने चालणार नाही. रात्री घरी पोचले. कुर्ता बदलला. डायरी उघडली. लिहिलं, बँकेचा हप्ता थांबवायचा आहे. निलिमाला कॉल करायचा आहे. स्वतःला आठवण करून द्यायची आहे की मी कोण आहे. फोन पुन्हा चमकला. प्राचीचा मेसेज आला. हट्ट करू नका आई. जर खरोखर आमच्यावर प्रेम करत असाल तर हे सिद्ध करून दाखवा. मी काहीही उत्तर दिलं नाही. लाईट बंद केली. खाटेवर झोपले आणि अंधारात हळूच म्हणाले, ठीक आहे. तिला वाटत होतं की हे माझं शरणागती पत्करणं आहे. पण तिला काय माहीत की ही माझ्या प्रतिकाराची सुरुवात होती. दुसऱ्या दिवशी सकाळी हवा खूप स्वच्छ वाटत होती. पण माझ्या आत मात्र सर्व काही धुसर होते. मी अलाराम वाजण्यापूर्वीच डोळे उघडले. चहा उकळायला ठेवला. चहा तयार झाला आणि मी खिडकीपाशी उभी राहून माझ्या शहराला हळूहळू जागं होताना पाहत राहिले. जणू मी असा एखादा निर्णय घ्यायला जात होते जो माझ्या जुन्या नावाशी, जुन्या सवयींशी आणि जुन्या भीतीशी असलेले माझे नाते तोडून टाकेल. सकाळी 8 वाजता निलिमा कुलकर्णी पोहोचली. तीच निलिमा जिने 15 वर्षापूर्वी मला एक छोटासा फ्लॅट मिळवून दिला होता आणि जिची एक सवय मला नेहमीच दिलासा द्यायची. ती ऐकून घ्यायची पण दया दाखवायची नाही. तिने माझ्यासमोर डायरी उघडली. काळ्या शाई पेनाने तारीख लिहिली आणि म्हणाली, सुलभाजी, सर्वात आधी कायदेशीरदृष्ट्या हे घर तुमचेच आहे. भाडेकरूचा कोणताही लेखी करार नाही. हे फक्त एक कौटुंबिक निवासस्थान आहे. तुम्हाला ते विकायचे असेल तर तुम्ही विकू शकता. नोटीस नियमानुसार द्यावी लागेल. मी मान डोलावली. किंमत गेल्या महिन्यातील विक्रीच्या हिशोबाने 1 ते 1.20 कोटी दरम्यान असेल. घराची अवस्था चांगली आहे. लोकेशन उत्तम आहे. जर तुम्ही 3 आठवडे दिले तर ग्राहकांची लाईन लागतील. तिने माझ्या डोळ्यात पाहिले. पण तुमचे मन तयार आहे का? मनालाच तर तयार करायचं आहे. मी हळूच तिला म्हणाले. नाहीतर हे मनच मला अनेक वर्ष मागं ओढत राहिलं. निलिमाने आणखी काही नोट्स घेतल्या. कधीपर्यंत वेळ योग्य वाटेल? फोटो कधी घ्यायचे आहेत? कोणत्या कागदपत्रांच्या प्रती हव्या आहेत? ती उठली. तशी खोलीतील धुकं थोडंसं कमी झाल्यासारखं वाटलं. दारापाशी तिने हळूच सांगितलं, एक गोष्ट लक्षात ठेवा. भावना बाजूला ठेवा. जे योग्य आहे तेच करा. ती गेल्यानंतर 10 मिनिटांनी प्राचीचा मेसेज आला. आई, 11:15 वाजता रजिस्टर ऑफिसला पोहोच. वकील वेळ बुक करून थांबले आहेत. नाटकं करू नकोस. नाटक? त्या शब्दात तीच जुनी थंडी होती. मी उत्तर दिलं नाही. पण मनाचा एक भाग जुन्या सवयीनुसार म्हणाला, आधी जाऊन समजावून सांगावं. कदाचित यावर काही तोडगा निघेल. मग दुसऱ्या भागाने सांगितलं, तोडगा तेव्हा निघतो जेव्हा समोरच्याला ऐकून घ्यायचे असते. मी शेवटच्या वेळी घड्याळ पाहिले आणि ठरवले की मी जाईन, पण मनधरणी करायला नाही, तर समजून घेण्याच्या शेवटच्या प्रयत्नासाठी. आणि त्यानंतर जे काही होईल ते निलिमाच्या डायरीतील पानांनुसार होईल. 10:30 वाजता मी सहकार नगरच्या गेटवर होते. सुरक्षा रक्षकाने नेहमीप्रमाणे मला सलाम केला. मी दाराची बेल वाजवली. राहुलने दरवाजा उघडला. चेहरा थकलेला होता. डोळ्यांखाली काळी वर्तुळं दिसत होती. या आई, त्याने एक औपचारिक स्मितहास्य केले. लिव्हिंग रूममध्ये प्राची शांत बसली होती.
समोर टेबलावरती जाड फाईल ठेवलेली होती. वर मुलांच्या धावण्याचा आवाज येत होता. आर्यन कोणत्या तरी कार्टूनचा डायलॉग ओरडून म्हणत होता. अनु त्याला हसत होती. मी त्या हसण्यातून ताकद घेत होते, हे जाणून की मुलांना जगातील घाणेरडेपणा अजून माहीत नाही. मी एक शेवटचा प्रयत्न करेन, मी शांत आवाजात म्हणाले. गिफ्ट डीडवर मी आज स्वाक्षरी करणार नाही आणि उद्याही नाही. प्राचीने हळूच स्मितहास्य केले. ते हसू जे वरून कोमल दिसत होते, पण ते फक्त दाखवण्यापुरते होते, आतून काहीच नव्हते. मग तू इथे आलीच कशाला आई? हे सांगायला की गोष्ट पैशांची नाही तर मर्यादेची आहे? मी म्हणाले, तुम्ही लोकांना घर सांभाळायचे असेल तर बँकेचा हप्ता स्वतःच्या नावावर करून घ्या, हळूहळू बिलं भरा, पण मला हे सांगू नका की माझी शेवटची सुरक्षाही मी सोडून द्यावी. तिने चुटकी वाजवली. आई प्लीज, तू नेहमी तुझ्या त्यागाचा हिशोब मांडायला बसतेस. आम्हाला आमच्या मुलांसाठी स्थिरता हवी आहे आणि तुला स्वतःच्या नियंत्रणासाठी. ती पुढे झुकून म्हणाली, जर उद्या तुला काही झाले तर बँक थेट दारात येईल. तुला असे वाटते का की तुझी नातवंड रस्त्यावर यावीत? मी तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. मी हे इच्छापत्र बनवलं आहे आणि नियंत्रण हा शब्द तुझ्या तोंडून चांगला वाटत नाही प्राची, कारण गेल्या 3 वर्षात नियंत्रण मी नाही तर तुझ्या खर्चाने ठेवले आहे. राहुलने हवेत हात हलवला, जणू 2 टोकांमधील धागा शोधण्याचा प्रयत्न करत असावा. आई, आम्ही प्रामाणिकपणे सांगत आहोत. गिफ्ट डीडमुळे सर्व काही स्पष्ट होईल. नंतर मी रिफायनान्स करून घेईन. नंतर मी तोच शब्द पुन्हा उच्चारला, जो शब्द कधीच येत नाही. खोलीत पंखा फिरत होता. भिंतीवरील घड्याळ टिक करत होते. इतर कोणत्याही घरात तेच घड्याळ असते जे कुटुंबाला एकत्र ठेवते, पण इथे त्याची प्रत्येक टिक आपल्याला वेगळं करत होती. मी हळूच म्हणाले, 3 वर्षात 72 लाख रुपये हप्ता, 25 लाख रुपये डाऊन पेमेंट, छत, घराचा पेंट, फर्निचर, माळ्याचा पगार, सर्व काही मिळून जवळपास 95 लाख रुपये झाले आहेत. मी हे कर्ज तुला सुनावत नाही आहे, फक्त आठवण करून देते. तू ज्याला देखावा म्हणतोस ते माझ्या हाडाचं पाणी करून कमवलेले पैसे आहेत. प्राचीच्या चेहऱ्यावर तोच जुना तिरस्कार परत आला. ती तुमची निवड होती आई, कोणी तुम्हाला बळजबरी केली नव्हती. आणि त्या क्षणी मला जाणवले की मी तिच्याशी वाद घालत नाही आहे, तर मी माझ्या जुन्या रूपाशी वाद घालत आहे, जे प्रत्येक अडचणीवर म्हणायचे, ठीक आहे मी करून घेईन. मी माझी हँडबॅग उचलली. अच्छा, एक शेवटची गोष्ट, मी आज बँकेला ॲटो डेबिट थांबवण्यास सांगेन. राहुल दचकून उठला. नाही नाही आई, असं म्हणू नका. का नाही? मी विचारलं. तुम्ही लोक मोठे झाले आहात. जर स्वाभिमान हवा असेल तर जबाबदारीही घ्यावी लागेल. प्राची उभी राहिली. तिची देहबोली बदलली. एक तीक्ष्ण रेषा, जणू एखादा दरवाजा आतून बंद व्हावा तसा. बस, ती म्हणाली. खूप झाली ही इमोशनल ब्लॅकमेलिंग. तुम्ही स्वाक्षरी करणार आहात आणि तीही आत्ताच. वकील वाट पाहत आहेत. मी स्वाक्षरी करणार नाही, मी ठामपणे तिला सांगितले. तिने फाईल उचलून माझ्यासमोर भिरकावली. कागद जमिनीवर पसरले. आम्ही तुमच्या तुकड्यांवर जगत नाही आहोत, ती दात ओठ खाऊन म्हणाली. तुम्ही जे काही केले ते स्वतःसाठी केले. आता आमचे एक काम करा. आणि काय? मी हळूच विचारले. तिने दोन्ही हातांनी मला धक्का दिला. सर्व काही एकाच वेळी घडले. माझ्या टाचेचा तोल गेला. पाठीमागे टेबलाची तीक्ष्ण कडा माझ्या डोक्याला लागली. काचेचा शोपीस खळखळून खाली पडला. त्यानंतर दुसरा धक्का लागला, जास्त जोराने. यावेळी मी थेट जमिनीवर पडले. डोके लाकडावर आदळल्याचा एक विचित्र आवाज झाला. ठक. आणि हे जग 2 क्षणांसाठी पांढऱ्या प्रकाशात बदलून गेलं. आई, राहुलची किंकाळी खोलीतच घुमली. तो खाली वाकून मला उठवू लागला. त्याचे हात कापत होते. तुम्ही ठीक आहात ना? सॉरी. मी हाताने डोकं स्पर्श केलं. बोटं ओली झाली होती. डोक्यांच्या पाठीमागे उष्णतेचा एक छोटासा ज्वालामुखी फुटल्यासारखे वाटले. तोंडात रक्ताची चव आली. मी राहुलचा खांदा धरला आणि स्वतःला बसवलं. टीव्ही कॅबिनेटच्या काचेमध्ये माझे प्रतिबिंब दिसत होते. केसांमधून रक्ताची एक बारीक लकीर वाहत होती. माझा श्वास वरच्या वरच राहिला, जणू फुफ्फुसांनी अचानक जागा कमी केली होती. वरून आर्यनचा आवाज आला, पप्पा. आणि नंतर शांतता पसरली. काही सेकंदातच मुलांनी तो स्वाभाविक निर्णय घेतला. राहुल आर्यनला म्हणाला, आर्यन, मोठे लोक कधी भूकंपासारखे बोलतात, त्यामुळे तुम्ही लोक खाली येऊ नका. प्राची माझ्यासमोर उभी होती. तिचे डोळे लाल झाले होते आणि तीक्ष्ण दिसत होते. उठा, ती म्हणाली, आणि जा आता. आम्हाला हा तमाशा नको आहे. राहुल तिच्याकडे वळला आणि भडकला. प्राची, तू हे काय करत आहेस? माफी माग त्यांची. तू गप्प बस. तिने त्याचे बोलणेही तोडले. आम्हाला आमचे आयुष्य हवे आहे. हे जुन्या पिढीचे उपकार नको आहेत. आई, तू याला चोरी म्हणतेस ना? उत्तम. तर मी म्हणते की तुमचे प्रत्येक पेमेंट म्हणजे तुमचे नियंत्रण होते. आता या उपकाराची गरज नाही. जा इथून. मी हळूहळू उठले. गुडघ्यांमध्ये राग आणि अपमान दोन्ही एकत्र वाढत होते. राहुलने माझा हात धरला. मी गाडी काढतो. नाही, मी त्याला म्हणाले, मी जाऊ शकते. माझे पाऊल जड होत होते. ते थांबले नाही. दारापर्यंत पोहोचले तेव्हा प्राचीचा आवाज मागून आला, आणि हो, आता इथून पुढे न सांगता इथे येत जाऊ नका. हे आमचं घर आहे. मी वळून तिच्याकडे पाहिले.
तिच्या चेहऱ्याचे तेच हावभाव दिसत होते जे लहानपणी भीती वाटल्यावर माझ्या पदरामागे तोंड लपवायची. आता तेच तोंड मला पर्क म्हणत होतं. मी हसले. असे हसू जे एखादा जिंकणारा हसतो, हारणारा नाही. ठीक आहे, मी खूप बारीक आवाजात म्हणाले. मी इथे परत येणार नाही. बाहेर ऊन खूप वाढले होते. गेटकडे चालताना मी माझी चाल सरळ ठेवली. एकही पाऊल अडखळले नाही. सुरक्षा रक्षकाने दचकून पाहिले. कदाचित माझ्या केसांमधील ती रक्ताची लाल लकीर त्याला दिसली असावी. मी त्याला नजर मिळवली नाही. हळूहळू मी कारपर्यंत पोहोचले. ड्रायव्हर सीटवर बसले आणि आरशात स्वतःला पाहिले. हा चेहरा वेदनेने नाही तर एका खंबीर निर्णयाने आता बदलत होता. घरी परतताना प्रत्येक ट्रॅफिक सिग्नलने मला 10-10 सेकंद दिले आणि त्या प्रत्येक 10 सेकंदात माझ्या आतला एक जुना धागा तुटला गेला. तो धागा जो मला आई असण्याचं कर्तव्य सांगून माझ्याच विरुद्ध उभं करायचा. फ्लॅटमध्ये प्रवेश केला तेव्हा सर्वात आधी मी बाथरूममध्ये गेले. पाण्याने केसांमधील रक्त धुवून काढले. डेटॉल लावले. जेव्हा आग झाली तेव्हा डोळे आपोआप भरून आले. आरशात पाहिल्यावर गालावर निळा जांभळा वळ उमटलेला दिसत होता. मी तळहात टॉवेलने पुसून टेबलाकडे गेले. खुर्ची ओढून बसले आणि एक दीर्घ श्वास घेतला. तेव्हाच माझ्या बरगड्यांमधून आवाज आला. बाहेर कोणाच्या तरी घरात प्रेशर कुकरची पुन्हा शिट्टी देत होता. शहर आपल्या नेहमीच्या दिनचर्येत व्यस्त होतं. माझं घर पहिल्यांदाच माझ्या बाजूने उभे राहिलं होतं. माझी डायरी टेबलावर उघडी पडली होती. कालचे लिखाण तसेच होते. बँकेचा हप्ता थांबवायचा आहे. निलिमाला कॉल करायचा आहे. स्वतःला आठवण करून द्यायची आहे की मी कोण आहे. मी पेन उचलला. खाली नवीन ओळ ओढली आणि लिहिले, आज आत्ताच. फोन उचलला. स्क्रीनवर असंख्य नोटिफिकेशन चमकत होते. प्राचीचे मेसेज, राहुलचे मिस कॉल. मी कशावरही बोट ठेवले नाही. कॉन्टॅक्ट्स उघडले. बँक कॉलचे बटन दाबण्यापूर्वी मी शेवटची वेळी खिडकीबाहेर पाहिले. झाडं अगदी शांत होते. जणू हवाही माझं बोलणं ऐकत असावी. माझ्या आतले थरथरणे आता पूर्णपणे थांबले होते. मी नंबर डायल केला. कॉल जोडला गेला. कुठून तरी लांबून एक नम्र, सरावलेला आवाज आला. नमस्ते, आपण बँक हेल्पलाईनशी बोलत आहात. मी डोळे बंद केले आणि शब्द अगदी स्पष्ट उच्चारले. मला माझ्या खात्यातून होणारा ॲटो डेबिट हप्ता कपात त्वरित बंद करायचा आहे. आणि त्या क्षणी मला माहीत होते की आता ही गोष्ट माझी स्वतःची लिहिलेली आहे. पुढे जे काही होईल ते माझ्या अटींवर होईल. प्राची म्हणाली होती, जा इथून. मी म्हणाले होते, ठीक आहे. पण त्या शब्दाचा अर्थ आज पूर्णपणे वेगळा होता. आज ठीक आहेचा अर्थ होता, आता बस, खूप झालं. त्या सकाळी जेव्हा मी बँकेचे ॲटो डेबिट बंद केला तेव्हा माझी झोप आपोआपच उडाली. गेली कित्येक वर्ष माझ्या सकाळचा एकच क्रम होता. चहा, वर्तमानपत्र आणि डोक्यात फिरणाऱ्या बँकेच्या हप्त्यांच्या तारखा. जणू काही एखादा धार्मिक विधी असावा. पण आज तो क्रम तुटला होता. आता कोणतीही बँक माझ्या खात्यातून गुपचूप माझा हिस्सा कापणार नव्हती. कोणतेही मशीन माझ्या त्यागाची नोंद डेबिटच्या ओळीत करणार नव्हते. स्वयंपाकघर आज काहीतरी वेगळेच वाटत होते. जणू भिंतींनाही कळून चुकले होते की मी काय केलं आहे. चहाचा कप हातात जड वाटत होता, पण हात कापत नव्हते. ही शांतता नव्हती, हे काहीतरी वेगळेच होते. काहीतरी तीक्ष्ण, जणू मौनातून तलवार बाहेर काढल्यासारखे. मी माझी जुनी वही काढली आणि हिशोब करायला सुरुवात केली. दुसऱ्या कोणासाठी नाही तर स्वतःसाठी. 3 वर्षात बँकेचा हप्ता 72 लाख रुपये. डाऊन पेमेंट आणि रजिस्ट्रेशन 25.2 लाख रुपये. छताची दुरुस्ती 8 लाख रुपये. किचनची उपकरणं 6 लाख रुपये. फर्निचर आणि बांधकाम 7 लाख रुपये. स्कूल फी, मेडिकल बिल आणि इमर्जन्सी जवळपास 10 ते 12 लाख रुपये. एकूण बेरीज 1.2 कोटी रुपये. कागदावर पेनाची नीब दाबता दाबता वहीचं पान फाटलं. ते फक्त पैसे नव्हते, ती माझ्या 40 वर्षाची मेहनत होती. खडूच्या धुळीने भरलेले क्लासरूम, उशिरा रात्रीपर्यंत उत्तरपत्रिका तपासणे, स्वतःच्या इच्छा मारून टाकणे जेणेकरून मुलीला कधीही गरिबी पाहू लागू नये. ते माझ्या पती रमेश यांचे PFचे पैसे होते. माझ्या आईचे दागिने होते. माझ्या वृद्धपकाळाची पुंजी होती. आणि सर्व काही त्या घरात वाहून गेले जिथून मला धक्का देऊन बाहेर काढण्यात आले होते. मी वही बंद केली. डोक्यातून हलके दुखत होते, पण ते कालच्या दुखापतीचे नव्हते. ते सत्याच्या ओझ्याचे दुखणे होते. सकाळी 9 वाजता मोबाईल पुन्हा वाजला. प्राचीचे नाव दिसले. मी फोन उचलला नाही. मग व्हॉट्सॲपवर मेसेज आला, आई, तू खरोखर हप्ता थांबवण्याचा हट्ट करतेस का? तू आम्हाला उद्ध्वस्त करशील. प्लीज असं करू नकोस. दुसरा मेसेज आला, जर तुला आर्यन आणि अनुची काळजी असती तर तू असे कधीच केले नसतेस. माझ्या रागाने मला फोन भिंतीवर फेकून देण्यास प्रवृत्त केले. तरीही मी टाईप केले, जर तुला आर्यन आणि अनुची काळजी असती तर तू तुझ्या आईला जमिनीवर पाडले नसतेस. पण हे मेसेज सेंड करण्यापूर्वीच मी ते डिलीट केला. कारण प्राची हे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यात व्यस्त होती. दुपारपर्यंत राहुल आला. डोळ्यांखाली थकवा, हातात मिठाईचा डब्बा. जणू या गोडव्याने कालची जखम पुसली जाणार होती. आई, तो खिन्न आवाजात म्हणाला.
काल जे काही झाले ते प्लीज मनाला लावून घेऊ नका. प्राची रागात होती. तिने जाणून बुजून नाही केलं. तिने मला धक्का दिला राहुल. माझा आवाज बर्फासारखा थंड आणि सपाट होता. तो राग नसतो, ती हिंसा असते. त्याचा चेहरा खाली झुकला. मला माहीत आहे. मी तिला बोललोसुद्धा की हे चुकीचे झाले. पण आई, तिच्या कृत्याची शिक्षा मुलांना देऊ नका. हप्ता थांबवू नका. आम्ही आता सर्व काही चांगल्या प्रकारे सांभाळू. वचन देतो. वचन. मी तोच शब्द पुन्हा उच्चारला. जसे की नोकरी लागताच घराचा खर्च तुम्ही लोक सांभाळणार होतात ते वचन. जसे की माळ्याचा पगार आणि स्कूल फी फक्त काही काळासाठी असेल हे वचन. माझी कंबर मोडण्यापूर्वी मला अजून किती वचनं हवी आहेत? त्याच्याकडे काहीच उत्तर नव्हते. मिठाईचा डब्बा तिथेच ठेवून तो चहा न पिताच निघून गेला. संध्याकाळ होता होता मी निलिमाला फोन केला. घर विक्रीसाठी लिस्ट कर, मी म्हणाले. कागदपत्रांची तयारी सुरू कर. तुम्ही येणाऱ्या वादळासाठी तयार आहात का? तिने विचारले. वादळात तर मी कालच उभी होते, मी म्हणाले. आता फक्त त्यातून बाहेर पडत आहे. पण दुसऱ्या दिवशी सकाळी वादळ स्वतःच माझ्या दाराशी आले. सकाळी 8 वाजता दारावर थाप पडली. मी दरवाजा उघडला. समोर प्राची नव्हती किंवा राहुल नव्हता, तर सूट घातलेला एक तरुण हातात ब्रेकफास्ट घेऊन उभा होता. मिसेस सावंत, त्याने हसून म्हटले. मी आदित्य महाजन, तुमच्या मुलीचा आणि जावयाचा वकील आहे. एक महत्त्वाचे कागदपत्र आहे कुटुंबाच्या आर्थिक व्यवस्थेबाबत. मी आत येऊ शकतो का? मला त्याला आत घेण्याची इच्छा नव्हती, पण उत्सुकता जास्त होती. तो माझ्या डायनिंग टेबलावर कागदपत्र पसरवू लागला. तेच टेबल ज्यावर प्राची कधीतरी गृहपाठ करायची आणि मी डाळ शिजवायला ठेवून उत्तरपत्रिका तपासायचे. हे त्याने खूप सहजतेने सांगितले. एक जोडपत्र आहे, फक्त खबरदारी म्हणून, जेणेकरून कुटुंबाची स्थिरता कायम राहील. मी शीर्षक वाचले. कौटुंबिक मालमत्तेचा खुलासा आणि भावी वारसहक्क संरचना. साध्या भाषेत सांगायचे तर त्यांना हवे होते की मी माझी प्रत्येक लपवलेली पुंजी जाहीर करावी. रमेश त्यांच्या मृत्यूनंतरचे सेटलमेंटचे पैसे, सेव्हिंग अकाउंट्स, सर्व काही. आदित्यने सहीच्या ओळीवर बोट ठेवले. तुमच्या मुलीने स्वाक्षरी केली आहे. बस तुमची औपचारिकता बाकी आहे. कागदपत्रांवर प्राचीने घाईघाईने केलेली स्वाक्षरी दिसत होती. तिने ते वाचलेही नव्हते. माझा गळा सुकला. मी पुढे झुकून टेबलावर दोन्ही तळहात टेकवले आणि हळूच म्हणाले. तुमच्या क्लायंट्सना सांगा, मी माझ्या वकिलाशिवाय कोणत्याही कागदपत्रांवर स्वाक्षरी करत नाही. तुम्हाला वाट पाहावी लागेल. तो चक्रावला. पण कधीपर्यंत मिळेल? मी त्याचे बोलणे तोडत म्हणाले. जेव्हा मी देईल तेव्हा. त्याचा चेहरा पडला. त्याने कागदपत्र गोळा केली आणि तो निघून गेला. दरवाजा बंद होताच मी एक मोठा श्वास घेतला. आता हा केवळ लोभ नव्हता, आता ही त्यांची अस्वस्थता होती. प्राचीने नक्कीच रमेश यांच्या सेटलमेंट पैशाचा सुगावा दिला असणार आणि राहुल कुत्र्यासारखा वास घेत थेट त्यावर तुटून पडला होता. मी लगेच निलिमाला फोन केला. एक बनावट कागदपत्र तयार कर, मी म्हणाले. बनावट? हो, काहीतरी असे जे खरे वाटेल. दाखव की एका छोट्या खात्यात फक्त 15 ते 20 लाख रुपये शिल्लक आहेत. इतकेच की त्यांना वाटावे काहीतरी आहे, पण इतके कमी की ते स्वतःच लायकी दाखवून देतील. मला हवे आहे की त्यांनी लोभापोटी हात पुढे करावा आणि ते रंगेहात पकडले जावेत. निलिमा शांत राहिली. मग म्हणाली. सुलभाजी, तुम्ही खूप कठोर झाले आहात. मजबुरी आहे, मी म्हणाले. रमेश यांच्या निधनानंतर त्यांच्या भावानेही इन्शुरन्स हडपण्याचा प्रयत्न केला होता. अशी माणसं माझ्यासाठी नवीन नाहीत. बस एवढीच आशा होती की माझी मुलगी त्यांच्यासोबत उभी राहणार नाही. त्या रात्री मी ते बनावट कागदपत्र माझ्या टेबलावर सोडून दिले. पडदे उघडे होते, दिवे जळत होते. जर प्राची किंवा राहुल माझ्या आयुष्यात कुठूनही डोकावून पाहत असतील तर त्यांना ते दिसावे जे मला दाखवायचे होते. 3 दिवस निघून गेले, काहीच झाले नाही. 4थ्या दिवशी सकाळी बँकेतून फोन आला. मिसेस सावंत, अधिकाऱ्याने सांगितले तुमच्या एका जुन्या खात्यात लॉग इन करण्याचा प्रयत्न झाला. शिल्लक रक्कम कमी आहे, पण हे संशयास्पद वाटले. युजरने नाव नोंदवले आहे, सुलभादेवी. तुमचे लग्नापूर्वीचे आडनाव? याबद्दल फक्त 2च लोकांना माहीत असू शकते, तुमचे पती आणि तुमची मुलगी. माझी बोटं थंड पडली. कोणत्या डिव्हाइसवरून? तुमची मुलगी प्राचीच्या नावावरून नोंदणीकृत असलेल्या टॅबलेटवरून. लोकेशन सहकार नगर आहे. मी डोळे बंद केले. तर हे सत्य होते. राहुल खोदकाम करत होता आणि प्राचीने एकतर गुपचूप मदत केली होती किंवा डोळे झाकून चावी त्यांच्या हातात सोपवली होती. कॉल संपवून मी खुर्चीवर बसले. खोलीत जणू एक शांतता पसरली. बनावट चारा त्यांनी गिळला होता आणि आता त्यांचा खरा चेहरा समोर होता. पण त्याच शांततेत आणखी एक सत्य माझ्या मनात उतरले. ही लढाई आता पैशाची राहिली नव्हती. ही आता नियंत्रणाची लढाई होती. एक माणूस जो मला पोकळ करू इच्छित होता आणि एक मुलगी जी प्रेमाच्या आंधळेपणात त्याला पाहू शकत नव्हती. मी पुन्हा निलिमाला फोन केला. यावेळी माझा आवाज ठाम होता. ते जाळ्यात अडकले आहेत, मी म्हणाले. आता पुढचे पाऊल सुरू करूया. आणि कित्येक वर्षानंतर माझ्या ओठांवर एक हलके स्मितहास्य आले. कारण जेव्हा प्राची आणि राहुल पुढच्या वेळी माझ्यासमोर येतील तेव्हा मी हतबल आई नसेन जे ते मला समजत आहेत. मी स्वतः वादळ बनून उभी राहीन.
सकाळचे ऊन माझ्या स्वयंपाकघराच्या तुटलेल्या फरशांवर पडत होते. त्याच फरशा ज्यांच्याकडे मी वर्षानुवर्ष दुर्लक्ष केलं, कारण माझी सर्व कमाई प्राचीच्या घरावर खर्च होत होती. आज मात्र त्या भेगा पाहून कोणताही अपराधबोध झाला नाही. हे माझे घर होते. माझ्या भिंती, माझे छत जरी जर्जर झाले असेल तरी ते माझे स्वतःचे होते आणि आता मी स्वतःसाठी उभे राहण्यास तयार होते. सकाळी 9 वाजता निलिमा कुलकर्णी आली. तिच्या हातात एक फोल्डर होते आणि चेहऱ्यावर तोच आत्मविश्वास जो मला नेहमीच प्रभावित करायचा. तिने माझ्या टेबलावर कागदपत्र ठेवली. काही दिवसांपूर्वी वकील आदित्यनेही हेच केले होते, पण फरक स्पष्ट होता. त्याचे कागदपत्र मला रिकामं करण्यासाठी होते आणि निलिमाचे कागदपत्र मला शस्त्र देण्यासाठी होते. सुलभाजी, ती म्हणाली, मार्केट खूप मजबूत आहे. सहकारनगरमध्ये घरे 1 कोटीच्या वर जात आहेत. तुमचं घर लगेच विकलं जाऊ शकतं. जर आता सुरू केलं तर खरेदीदारांची लाईन लागेल. मी मान डोलावली. हे काम गुपचूप कर प्राची, आणि राहुलला तोपर्यंत समजू नये जोपर्यंत खूप उशीर होत नाही. निलिमाने पेनने लिस्टिंग फॉर्मवर तारीख भरली. उद्यापासून फोटो घ्यायला सुरुवात करूया. नोटीस देखील कायदेशीर मार्गाने देऊ. बस तुम्ही त्याच्या रागाला सामोरे जाण्यासाठी तयार राहा. 3 वर्षांपासून त्यांच्या रागासोबतच मी जगत आहे. मी म्हणाले, आता पहिल्यांदाच माझ्या स्वतःच्या निर्णयांसोबत मी जगेन. त्याच दुपारी प्राचीचे मेसेज येऊ लागले. आई, तू असं का करत आहेस? इतकी ओव्हर रिॲक्ट करू नकोस. राहुल म्हणतोय तू नाटक करत आहेस. समाजात आम्हाला लाजवू नकोस. बस स्वाक्षरी कर, सर्व काही सोपं होईल. आणि शेवटी लिहिलं होतं, जर आमच्यावर खरोखर प्रेम करत असशील तर हे सिद्ध कर. हे नाटकं बंद कर. मी कोणतेही उत्तर दिले नाही. प्रत्येक शब्द मला ठरवून दिलेला वाटत होता, जणू राहुलने तिला शिकवला असावा. संध्याकाळी निलिमाचा फोन आला. सुलभाजी, मी आजच एका खरेदीदाराशी बोलले. ते 1,05,00,000 रुपये रोख कॅश देण्यास तयार आहेत. जर सर्व काही व्यवस्थित झाले तर तुम्ही कर्जाशिवाय सुरक्षित व्हाल. सुरक्षित हा शब्द ऐकून हृदय भरून आले. जणू हा शब्द आत्तापर्यंत माझा नव्हताच. पण वादळ अजून संपले नव्हते. 2 दिवसानंतर दारावर थाप पडली. वाटलं पुन्हा तोच वकील असेल, पण यावेळी समोर राहुल उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर घाम होता आणि डोळ्यात अस्वस्थता होती. आई प्लीज, त्याने बोलायला सुरुवात केली. आर्यन आणि अनुचा विचार करा. जर घर गेलं तर त्यांना शाळा बदलावी लागेल. मित्रांपासून दूर जावं लागेल. मी त्याचं बोलणं तोडलं. विचार करा, त्यांना काय शिकायला मिळाले जेव्हा त्यांनी पाहिले की तुम्ही आणि प्राची तुमच्या आईला त्यांच्या आजीला ATM सारखं वापरत आहात. मुलं लवकर शिकतात राहुल. ती तुमच्याकडून काय शिकत आहेत? तो अडखळला. मग बोलला, तुम्ही फक्त घर विकू नका. फक्त थोडा वेळ द्या. आम्ही बिलं भरायला सुरुवात करू. वचन देतो. वचन. मी थंड आवाजात म्हणाले, ना माझ्या डॉक्टरांची औषधं विकत घेऊ शकतात, ना माझ्या जखमा पुसू शकतात. आणि तुझ्या पत्नीने मला ज्या दिवशी जमिनीवर पाडले त्याच दिवशी सर्व वचनं तुटली. त्याचा चेहरा पांढरा फटक पडला. एकही शब्द न बोलता तो निघून गेला. त्या रात्री मी कित्येक वर्षानंतर पहिल्यांदाच शांततेची झोप घेतली, कोणत्याही भीतीशिवाय. कारण आता निर्णय झाला होता. माझे घर, माझी प्रतिष्ठा, माझे भविष्य आता माझे स्वतःचे होते. दुसऱ्या दिवशी सकाळी निलिमा कॅमेरा घेऊन आली. आम्ही सहकारनगरला गेलो. माझे हृदय जड झाले होते. तेच घर ज्याच्यासाठी मी सर्व काही पणाला लावले. बाहेरून खूप आनंदी दिसत होते. लॉनवर मुलांची सायकल, नवीन रंगीबेरंगी कुंडी, पण आत ती एक युद्धभूमी होती. निलिमाने प्रत्येक कोपऱ्याचे फोटो घेतले. ही प्रॉपर्टी हातोहात विकली जाईल, ती म्हणाली. मी वरच्या खिडकीकडे पाहिले. मला वाटले जणू प्राची पडद्यामागून डोकावून पाहत असावी. संध्याकाळपर्यंत घराची लिस्टिंग लाईव्ह झाली. 3 दिवसाच्या आत निलिमाने फोन केला. सुलभाजी, 3 ऑफर्स आल्या आहेत. 2 तर आपण मागितलेल्या किमतीपेक्षा जास्त आहेत. वादळाने आता जोर धरला होता. प्राचीचे फोन आता गयावया करत बदलले. तुम्ही आमच्यासोबत असे कसे करू शकता? तुम्ही आमचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहात. आई, आमचं घर हिरावून घेऊ नकोस. आणि नंतर पुन्हा राग. जर तुम्ही घर विकले तर मुलांना भेटण्याची अपेक्षा ठेवू नका. मी प्रत्येक व्हॉईस मेल ऐकला. डोळ्यात अश्रू होते, पण पाठीचा कणा ताठ होता. तिला वाटत होते की धमक्या मला तोडून टाकतील. तिला माहीत नव्हते की याच गोष्टी मला अधिक मजबूत करत होत्या. 7व्या दिवशी निलिमाचा फोन आला. तिच्या आवाजात एक शांतता होती. सुलभाजी, सर्वात मोठी ऑफर पक्की झाली आहे. या आठवड्यात ॲग्रीमेंट साईन होऊ शकते. त्यानंतर तुम्ही मुक्त व्हाल. मुक्त हा शब्द जो मी गेली कित्येक वर्ष विसरून गेले होते. मी खिडकीबाहेर पाहिले. माझ्या या छोट्याशा घराच्या भिंतीवरचा जुना प्लास्टर निघत होता. कुंड्या तुटलेल्या होत्या. तरीही कित्येक वर्षानंतर ओठांवर हसू आले. प्राचीला वाटत होते की तिने मला तिच्या आयुष्यातून बाहेर ढकलले आहे. तिला काय माहीत की त्या एका धक्क्याने तिने मला बंधनातून मुक्त केले होते. घराची लिस्टिंग लाईव्ह झाल्यानंतरचा तो आठवडा एखाद्या वादळाच्या मध्यभागी उभा राहण्यासारखा होता. 4ही बाजूंनी वारे वाहत होते. आवाज किंचाळत होते, पण मी ठाम उभी राहिले. माझा फोन जणू युद्धभूमी बनला होता.
30 मिस कॉलचे 50मध्ये रूपांतर झाले, मग ते 70पर्यंत पोहोचले. व्हॉईसमेलचा जणू पूरच आला होता. आधी प्राची रडली, आई प्लीज असं करू नकोस, तू आम्हाला उद्ध्वस्त करशील. आर्यन आणि अनुला समजणार नाही की त्यांच्या आजीने त्यांचे घर का विकले. मग तिला राग आला, आई तू स्वार्थी आहेस, आम्ही इतके काही सहन केले आणि तू आम्हाला समाजात अपमानित करू इच्छितेस. आणि शेवटी धमकी, जर तुम्ही घर विकले तर मुलांना कधीही भेटण्याची अपेक्षा करू नका, कधीच नाही. प्रत्येक मेसेज एका लाटेसारखा माझ्यावर आदळला, पण मला बुडवण्याऐवजी त्याने मला अधिक मजबूत केले, कारण प्रत्येक शब्दाने मला आठवण करून दिली की मी योग्य मार्गावर आहे. एका संध्याकाळी राहुल आला, शर्ट चुरगळलेला, चेहरा थकलेला, दाढी वाढलेली, दारापाशी असा उभा होता जणू मंदिराच्या पायऱ्यांवर भीक मागायला आला असावा. आई प्लीज फक्त एक वेळ अजून विचार करा, तो म्हणाला. आम्ही तुमचे पैसे परत करू, हळूहळू सुरुवात करू, शपथ घेतो. प्राची तणावात होती, तिने जाणून बुजून नाही केलं. मी हात जोडले. राहुल, मी प्राचीला योग्य आणि अयोग्य काय ते शिकवले होते. तिने जाणून बुजूनच सर्व काही केले. तणाव ना हिंसेला माफ करतो ना लोभाला. त्याची नजर खाली झुकली. काही क्षणांसाठी मला त्याची दया आली, पण दया दाखवणं आता माझ्या नियंत्रणात नव्हतं. मी हळूच दरवाजा बंद केला. त्या रात्री खाटेवर झोपले तेव्हा पहिल्यांदाच माझे विचार मला स्पष्ट ऐकू आले. हा बदला नाही, हा स्वतःला वाचवण्याचा मार्ग आहे. 3 दिवसानंतर निलिमाचा फोन आला. सुलभाजी, एक गंभीर खरेदीदार मिळाला आहे. 1,10,00,000ची ऑफर आहे. मागितलेल्या किमतीपेक्षा जास्त आणि त्यांनी लवकर डील क्लोज करायची आहे. माझे हात कापले, भीतीने नाही तर अंतिम निर्णयाच्या ताकदीने. पण कदाचित प्राचीलाही याचा अंदाज आला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ती न सांगताच माझ्या घरी आली. तिचा चेहरा पांढरा फटक, डोळे रडून सुजलेले. ती माझ्या मुलीसारखी वाटतच नव्हती. ती एक सावली होती. न विचारता बसली आणि बोलू लागली. आई माफ कर. मी शांत राहिले, फक्त पाहत राहिले. माझी चूक झाली, ती म्हणाली. त्या दिवशी धक्का देण्याचा माझा हेतू नव्हता. मला खूप दडपण आल्यासारखे वाटत होते. प्लीज घर विकू नका, आम्हाला अजून एक संधी द्या. आम्ही सर्व बँकेचा हप्ता भरू, जसे तुम्ही म्हणालात. मी तुम्हाला वचन देते. वचन. माझ्या कानात राखेसारखे पडले, हलके आणि पोकळ. मी एकच प्रश्न विचारला, काय तू खरोखर माफी मागायला आली आहेस? सत्य स्वीकारायला की बहाणा बनवायला? तिथे शांतता पसरली. ओठ कापले, पण ती म्हणाली, आई तुम्ही फुगवून सांगत आहात. तुम्ही तर जेमतेम पडलात, तुम्हाला काही दुखापत झाली नाही. मी केस बाजूला करून तिला माझ्या कपाळावरील ती जखम दाखवली. दुखापत झाली होती. तिचे डोळे काही क्षणांसाठी डगमगले, मग पुन्हा कठोर झाले. तुम्ही नाटकं का करत आहात? इतकेही जास्त लागले नव्हते तुम्हाला, आणि तेच खरे सत्य होते. ना पश्चाताप ना खरी माफी, फक्त हुशारी. एक नवीन रूपात मी उभी राहिले. प्राची आता बस. ना बँकेचा हप्ता ना त्याग. घर विकले जाणार. तीही उभी राहिली. तिचा आवाज कापत होता, पण शब्द चाकूसारखे होते. जर तुम्ही हे केले तर मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही, आणि मी मुलांनाही तुमच्यावर द्वेष करायला शिकवेन. हे शब्द माझ्या हृदयात तीरासारखे रुतले, पण मी तिला माझी जखम दाखवली नाही. दरवाजा उघडला आणि सांगितलं, जा प्राची प्लीज. ती पाय आपटत बाहेर गेली. दरवाजा इतका जोराने आपटला की दाराची चौकट हलली. मी भिंतीला टेकून उभी राहिले. हृदय जोरात धडधडत होते. ही शेवटची परीक्षा होती आणि ती त्यात नापास झाली होती. त्या संध्याकाळी निलिमाचा फोन आला. सुलभाजी, खरेदीदार तयार आहेत. जर तुम्ही स्वाक्षरी केली तर डील काही दिवसातच पूर्ण होईल. मी हळूच म्हणाले, करून टाक. आणि त्या क्षणी प्राचीच्या घराशी असलेले माझे शेवटचे नातेही तुटले. पण मला माहीत होते की वादळ अजून शांत झालेलं नाही. प्राची आणि राहुल इतक्या सहजासहजी हार मानणार नाहीत. ते प्रयत्न करतील, अपराधबोध, गिल्ट देतील, धमक्या देतील. त्यांना हे माहीत नाही की आता त्या अपराधबोधाचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही. मी आता मुक्त आहे आणि स्वातंत्र्याला कोणतीही किंमत नसते. कागदपत्रांचे काम जवळपास पूर्ण झाले होते. निलिमाने शुक्रवारी खरेदीदारांसोबत स्वाक्षरी करण्याचे ठरवले होते. रविवारपर्यंत सहकारनगरचे ते घर माझे राहणार नव्हते. कित्येक वर्षानंतर मला असे वाटले की माझ्या पायाखालची जमीन आता घट्ट झाली आहे. पण वादळ इतक्या सहजासहजी शांत होत नाही. बुधवारी सकाळी एक कुरिअर आलं. लिफाफ्यावर दिल्लीतील एका मोठ्या लॉ फॉर्मचं नाव छापलेलं होतं. आत कायदेशीर नोटीस होती. प्राची आणि राहुलने दावा केला होता की मी मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे. माझे निर्णय मी स्वतः घेऊ शकत नाही आणि घर माझ्या परवानगीशिवाय विकणे चुकीचे ठरेल. डायनिंग टेबलावर बसून मी ते शब्द वाचत होते, जे कोणत्याही धक्क्यापेक्षा जास्त खोलवर रुतले होते. माझी स्वतःची मुलगी मला वेडं ठरवून माझं घर हिरावून घेऊ पाहत होती. मी लगेच निलिमाला फोन केला. तिचा आवाज शांत आणि मजबूत होता. ही फक्त घाबरवण्याची चाल आहे. सुलभाजी, कायद्यात त्यांची काहीच किंमत नाही.
घर तुमच्या नावावर आहे. ते फक्त वेळ वाढवू पाहत आहेत. तरीही माझे हात कापत होते. मला माहीत होते की प्राची आणि राहुलची हीच अपेक्षा होती की मी थकावे, घाबरावे आणि हार मानावी. संध्याकाळ होताच प्राची माझ्या घरी आली. तिचे डोळे लाल दिसत होते. आवाज चढलेला होता. तुम्ही असे कसे करू शकता? ती म्हणाली. आमच्या पाठीमागे घर विकून टाकले. लोक आमच्याबद्दल काय बोलतील? माझ्याबद्दल काय विचार करतील? मी तिच्याकडे पाहिले. तीच मुलगी जिला कधीतरी मी सायकलवर शाळेत सोडून यायचे. लोक हेच म्हणतील की मी अखेर माझा मूर्खपणा सोडून दिला. तिचा चेहरा लाल झाला. तुम्ही आजारी आहात. तुम्हाला मदतीची गरज आहे. म्हणूनच आम्ही वकिलाकडे गेलो. तुम्ही योग्य अयोग्य विचारही करू शकत नाही. मी तिच्या जवळ गेले. प्राची, कित्येक वर्षात पहिल्यांदाच अगदी स्पष्ट मी विचार करत आहे आणि पहिल्यांदाच मी स्वतःचा विचार करत आहे. तिच्या डोळ्यात पाणी आले. तुम्ही पश्चाताप कराल. तुम्ही एकट्याच मरणार आहात आणि तुमच्या नातवंडांना कधीही पाहू शकणार नाही. हे शब्द चाकूसारखे खुपले, पण मी माझा पापणीही लावू दिली नाही. खोट्याच्या गर्तेत जगण्यापेक्षा सत्यात एकटं राहणं कधीही चांगलं. ती दरवाजा आपटून निघून गेली. दुसऱ्या दिवशी निलिमा माझ्यासोबत रजिस्ट्री ऑफिसला गेली. खरीददारांना हसतमुख चेहऱ्याने कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. मीही पेन उचलला आणि शेवटच्या पानावर माझं नाव लिहून दिलं. आणि त्या क्षणी हे घर माझं राहिलं नाही. मला वाटले होते की दुःखाचा पूर येईल, पण जे आले ते एक हलकेपणा होता. जणू कित्येक वर्षाचं ओझं उतरलं असावं. माझा श्वास खोल झाला. मी मुक्त होते. रात्री राहुलचा मेसेज आला. हे सर्व अजून संपलेलं नाही. तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. मी फोन बाजूला ठेवून दिला, कोणतेही उत्तर न देता. सकाळी सूर्य उगवला तेव्हा मी खिडकीपाशी बसले होते. हातात चहा होता. बाहेर पक्ष्यांची आणि शहराची लगबग सुरू होती. आणि मी स्वतःशीच हळूच पुटपुटले, नाही राहुल, हे संपलेलं आहे. कारण मी हे संपवलं आहे. वर्षानुवर्ष मला वाटत होतं की प्रेमाचा अर्थ निस्वार्थ देणं आहे. मला वाटत होतं आई असण्याचा अर्थ न संपणारा त्याग आहे. पण आता मला सत्य समजलं आहे. आदराशिवाय असलेलं प्रेम हे प्रेम नसून गुलामी आहे. आणि मी आता कधीही गुलाम बनणार नाही. जर तुमचेही माझ्यासारखेच मत असेल की मर्यादा असणे गरजेचे आहे, तर या कथेला नक्की शेअर करा. आदराच्या चौकटीशिवाय दिलेलं प्रेम हे प्रेम नसतं. ती निव्वळ गुलामी असते. आणि एक आई म्हणून मी कधीही कोणाची गुलाम बनणार नाही. माझं घर गेलं होतं, पण त्याहूनही मोठी माझी गेलेली प्रतिष्ठा मला परत मिळाली होती. मुलांना संस्काराचे धडे देणाऱ्या एका शिक्षिकेने आज स्वतःच्याच आयुष्याला एक नवा धडा शिकवला होता. शेवटी स्वतःच्या स्वाभिमानाची राख रांगोळी करून टिकवलेलं नातं कधीच कोणाला सुख देऊ शकत नाही. मी आज मुक्त होते एका नव्या स्वाभिमानी आयुष्यासाठी. मित्रांनो, सुलभा सावंत यांच्या जागी जर तुम्ही असता तर तुम्ही काय केलं असतं? आपल्याच मुलांनी जेव्हा आपल्याला ATM समजून पायदळी तुडवावं, तेव्हा एक आई म्हणून सहन करणं योग्य आहे की सुलभाजींसारखं वादळ बनून उभं राहणं योग्य आहे? तुमचं मत मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहून सांगा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहत आहात तेही लिहायला विसरू नका. जर तुम्हाला ही कथा आणि या कथेचा सुंदर बोध मनापासून आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. अशाच अनेक भावनाप्रधान, प्रेरणादायी आणि डोळे उघडणाऱ्या रिव्हेंज आणि फॉरगिव्ह कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन नक्कीच दाबा. आणि हो, जर तुम्हाला माझ्या आवाजातील या कथा आवडत असतील आणि माझ्या या प्रामाणिक प्रयत्नांना, माझ्या कंटेंटला सपोर्ट करायचं असेल तर खाली दिलेल्या सुपर थँक्स बटनावर क्लिक करून तुम्ही मला छोटीशी मदतही पाठवू शकता. त्यामुळे मला अशाच नवनवीन कथा तुमच्यापर्यंत पोहोचवायला नक्कीच प्रेरणा मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि थरारक कथेसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वाभिमानाने जगा. धन्यवाद.